नव्हे तर महाराष्ट्रातील देशामध्ये 17 सप्टेंबर आपले लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्या वाढदिवसापासून तर 2 ऑक्टोबर महात्माजी गांधी यांच्या जयंतीपर्यंत आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीपर्यंत 15 दिवसाचा हा सेवा पंधरवाडा म्हणून आपण पूर्ण देशभर साजरा करतोय। आणि या सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून विविध प्रकारचं सेवा कार्य हे सर्वकडे चालू आहे। म्हणजे त्यामध्ये आरोग्य तपासणी असेल, महिलांचं सशक्तीकरणाचे कार्यक्रम असतील, त्याचप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धा असतील, नेत्र तपासणी असेल, मुलींच्या शाळेमधली तपासणी असेल, महसूलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना त्यांच्या समस्या जागच्या जागेवर सोडवणं असेल, विविध प्रकारचे आणि स्वच्छता अभियान आपण 17 तारखेला पाहिलं की जवळपास सगळ्या गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संघटनेने बाकीच्या एक स्वच्छता कार्य जे आहे ते प्रत्येक बूथवर राबवण्यात आलेलं आहे। आणि या माध्यमातून वाढदिवस लोकांना वेगळ्या प्रकारे करायचा असतो, पण मोदीजींचा कधीच वाढदिवसाच्या दिवशी जर आपण बघितलं असेल तर ते एका कार्यक्रमाला उपस्थित वाढदिवस न करता जे त्यांचं रोजचं रुटीन कार्यक्रम असतो। आणि म्हणून अशा महान नेत्याचा वाढदिवस आपण विविध प्रकारे सेवा कार्याच्या माध्यमातून गोरगरिबांच्या सेवेसाठी आपण सगळ्यांनी काम करावं, त्यामागचा उद्देश असतो। आणि ज्या प्रकारे या मॅरेथॉनमध्ये आपण सगळ्या युवकांनी युवतींनी भाग घेतला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि त्यांच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो। की शेवटी आता मोबाईलच्या या एआयच्या युगामध्ये आपण खेळाकडे आणि शारीरिक ज्या गरजा असतात त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं। आणि म्हणून थोडंसं सोशल मीडियाचा वेळ काढून आपण मैदानी खेळामध्ये गेलो पाहिजे, जेणेकरून आपलं शारीरिक आणि मानसिक संतुलन चांगलं राहील। आणि मला आनंद आहे की आपण 150 पार्टिसिपंट इथे आले आणि त्यांना खरोखर आपल्या शरीराची आणि आपल्या याची काळजी घेण्याचा त्यांचा प्रयत्न हा निश्चितच प्रेरणादायी आहे। विशेष कौतुक करेल की मी पहिल्या वेळेस बघितलं कारण शेगावमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी काही सहभाग घेतला, पण ते 65 वयापर्यंत। पण आमचे भाऊ भोजनेचं आज पहिल्या वेळेस रूप पाहण्यात आलं की 69व्या वर्षी त्यांनी मॅरेथॉन पूर्ण केली। आणि म्हणजे विशेष कौतुक करतो की या वयामध्ये 69 फिटनेस जो आहे, शेवटी काय असतं आयुष्यामध्ये माणूस किती पैसा कमावतो, किती संपत्ती कमावतो, किती पदं कमावतो, किती मोठा होतो, कोणत्या बंगल्यात राहतो, कोणत्या गाड्यात फिरतो, यापेक्षाही त्याचं शरीर कसं आहे, त्याचं मन कसं आहे, तो काय विचार करतो याला महत्व असतं। आणि मग पैशापेक्षाही शेवटी हे नश्वर जीवन आहे, एक दिवशी सगळ्यांना मरणाच्या दारामध्ये जाणेच आहे आणि ते अंतिम सत्य आहे, ते कोणाला नाकारता येत नाही। पण तोपर्यंत आपलं शरीर आणि आपली मानसिक स्थिती जी आहे ती इतकी चांगली राहावी की जेणेकरून आपल्या त्या शरीराच्या आणि मनाच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा, वंचितांची सेवा, दीनदलित, दुःखी, कष्टी, शेतकरी, शेतमजूर यांची सेवा ही निरंतर आपल्यामधून चालू राहावी। आणि त्यासाठी आपलं शरीर आणि मन मजबूत होणे आवश्यक आहे आणि तेच काम आपण सगळ्यांनी करावं। मलाही थोडासा अभिमान वाटतो माझाही स्वतःचा, कधी कधी बोललं पाहिजे आपल्याबद्दल, लोकांना वाटतो का नाही वाटतो, आपल्याला तर वाटलं पाहिजे। शेवटी काय असतं माहिती का, जो स्वतःवर प्रेम करतो तो दुसऱ्यावर प्रेम करू शकतो, स्वतःवर जर प्रेम नसलं तर दुसऱ्यावर प्रेम करू शकणार। आणि म्हणून माझ्यावर प्रेम आहे की मी पण आज 5 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली आणि तेही 50 मिनिटांमध्ये केली। तुमच्यापेक्षा कमीच आहे, पण तुमच्यापेक्षा जास्त वेळ लागला, पण 50 मिनिटांमध्ये 5 किलोमीटरची मॅरेथॉन मी पूर्ण केली। आणि त्यातही 2.5 किलोमीटर ही शूज घालून केली आणि 2.5 किलोमीटर मी बगर शूज घालून या अशा पायांनी केली। कारण ते बघायचं की आपल्या पायामध्ये बरंच आपले शेतकरी बांधव शेतात जातात, इकडे जातात, तिकडे जातात आणि बगर चप्पल, बगर शूजचे त्याप्रमाणे काम करतात, तर त्यांचा त्रास काय होतो हे मी बघायचं होतं। म्हणून 2.5 किलोमीटर मी शूज काढून रनिंग आणि वॉकिंग केली
परंतु त्रास झाला नाही. त्याचं कारण आहे की जेव्हा आपल्या मनाला समाधान असतं तेव्हा कोणतीही गोष्ट आपल्याला अडचणीची किंवा त्रास देत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना मला वाटतं की आपण बरेचसे आता श्रीमंत लोक बघा तुम्ही, आता दुनिया कशी उलटी चालली बघा. जे आपण करायचो जे बेअरफूट, ज्याला म्हणतो बेअरफूट, आता अनवाणी म्हणतो ना, अनवाणी पायानं, तर आता ते पहिले गरीब समजले जायचे की जे पायामध्ये चप्पल घालत नाही, शूज घालत नाही, तसे तिथं ते गरीब समजायचे की त्यांच्यावर सोय नसेल असं समजायचं. पण आता श्रीमंतांमध्ये क्रेज वाढले, पैसा खूप झाला, आता करायचं काय, शरीर तर टिकलं पाहिजे की त्याचा पैशाचा उपयोग काय, म्हणून शरीर चांगलं राहिलं पाहिजे. म्हणून आता श्रीमंत लोक, माझं त्याला बाहेर चालायला लाज वाटते थोडंसं रस्त्यावर यायचं, बगर चप्पल, एवढा श्रीमंत मी आहे. तर मग ते हिच्याच घरामध्ये गार्डन मध्ये रेती टाक, माती टाक आणि त्याच्यावर फिरत राहतात, दगड टाक, कोणते गारगुट्या टाक आणि त्याच्यावर वॉकिंग करत राहतात. आणि दुसरं तुम्ही अजून बदल जर पाहिला असेल तर हळूहळू जग जे आहे ते तुमच्या परंपरेवर, जुन्या परंपरावर जाते आहे. जितकं AI कडे युग जाते आहे, जितकं सोशल मीडिया वाढते आहे, जेवढं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढते आहे, त्याच प्रकारे हळूहळू जग ह्या जुन्या गोष्टींवर पण जाते. पहिलं जर आपण बघितलं तर ज्वारी खाणारा म्हटलं किंवा भाकरी खाणारा म्हटलं तर गरीब समजायला जाते, वयाची सोय नाही, हा भाकरी खाते, आमच्या गरीब माणूस. पोळी म्हटली की श्रीमंत माणूस, त्यांचं खाण्याचं म्हणजे पोळी गव्हाची, आणि गरीबाची व्याख्या काय व्हायची, ज्वारी. आता बदललं, आता गरीब लोक, आता श्रीमंत लोक राहतात, आता श्रीमंत लोक भाकरी खायला लागले. म्हणजे जे आपण खातो त्याचं महत्व काय हे आता समजायला लागलं की भाकरीमुळे मग वजन वाढत नाही, हे होत नाही. माझा तीच गरज श्रीमंतांना, वजन नाही वाढलं पाहिजे, फॅट नाही वाढले पाहिजे, ते आहे. गरीब लोक आपले करायचे तेच, म्हणजे जीवन कसं जगायचं मी थोडक्यात सांगतोय की जीवन हे असं जगता आलं पाहिजे की गरीब श्रीमंतीचा भेदभाव नाही, आपल्या मनाला जे आवडेल, जे समाधान मिळेल त्या पद्धतीने आपण जीवन जगायला पाहिजे. आणि मला वाटतं की तरुण पिढीनं, मी आता बऱ्याच उत्साहित होतो की तरुण पिढी आता खूप समजदार आहे. आम्हाला तुमच्या वयामध्ये खूप कमी समज होती, परंतु या वयामधली आता तरुण पिढी जी आहे, नवीन पिढी जी आहे ती समजदार आहे, चांगल्या प्रकारे विचार करणारी आहे. आणि म्हणून मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जो देश चाललेला आहे, आपण पाहतो की आत्मनिर्भर भारताची त्यांनी संकल्पना मांडली. एक बघा की व्हिजनरी नेता कसा असतो की 2 वर्षामध्ये मी काय करणार आणि 1 वर्षात मी काय करणार तेवढा पुरता विचार करत नाही. वय जरी 75 त्यांचं झालेलं असलं तरी 2047 पर्यंत माझा देश कसा असावा. आता 2047 पंतप्रधान असतील नसतील, काय नाही सांगता येत नाही, परंतु देश माझा 2047 असा असला पाहिजे ही संकल्पना, हे ध्येय घेऊन तो माणूस चालू शकतो, तो आदर्शच असला पाहिजे. आणि म्हणून 2047 मध्ये आपल्याला विकसित भारत बनवायचा आहे. आणि त्यामुळे युवा पिढी जे आज तुम्ही आहे बसलेले, तुम्ही तर 2047 मध्ये असणारच आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं विकसित भारताचं, आत्मनिर्भर भारताचं स्वप्न जे मोदीजींनी पाहिलं ते तुमच्या भरोशावर पाहिलं. आणि म्हणून विविध क्षेत्रामध्ये आपल्या तरुण पिढीनं हे पुढे गेलंच पाहिजे. एक क्षेत्र नाही आहे, एका वेळेस आपल्याला 10 कामं करता आले पाहिजे, मल्टीटास्किंग. म्हणजे नाही तर मग मी आता एक काम केलं काय ते दिवसभर बाबा किती थकतो मी काम करतो, एका वेळेस आपल्याला 10 कामं करता आले पाहिजे. आणि 10 कामं हे करता येऊ शकतात. मी अधिकारी कर्मचारी तेच सांगत असतो की रिक्त जागा आहेत, मी काय करू, 2च जण आणि अरे 2 जण जरी असले ते एक्स्ट्रा काम करा, थोडा वेळ जास्त द्या. आता बोल कधी कधी म्हणतात तुम्ही फक्त ज्ञानच देता, पण खोटं नाही सांगत की एका वेळेस 10 कामं केल्या जातात. आता माझ्याकडे दिवसभर लोक येतात, एकाच एक काम असते काय, एकाच वेळेस इकडे काम करावं, इकडे तेही करावं लागते, कधी शेतीचं पाहावं लागते, याचंही पाहावं लागते, कधी कृषीचं पाहावं लागते, कधी याचं पाहावं लागते, कधी रस्त्यावाला येते, कधी करावं लागतं. आणि केलंच पाहिजे. आणि ज्या तरुणांनी एकच शिकवलं की एका वेळेस तुम्हाला जास्त कामं करता आले, फोकस करता आले पाहिजे. आणि मग एका याच्यामध्ये न अटकता देशाला पुढे न्यायचं असेल तर विविध क्षेत्रामध्ये तरुण आहे हे पुढे गेलं पाहिजे. आणि फक्त हे करत असताना एकच ध्यानात ठेवा, मी बरेच वेळेस सांगतो, आजही पुन्हा एकदा सांगतो की कोणतंही काम छोटं आणि मोठं नसते. लाज बाळगू नका की मी हे छोटंसं काम करतो, माझं कसं आहे ते पहा कसे करतात, काही नाही.
छोट्या छोट्या कामातूनही समाधान मिळतं आणि आपली प्रगती होते. म्हणून छोटं काम करताना कोणतंही छोटं नाही, कोणतं मोठं नाही. लाज बाळगू नका. तुम्हाला कोणीही या जगात रोखू शकत नाही जर लाज बाळगली. कारण छोटा छोटा पैसा जमा करून तुम्हाला मोठं काहीतरी करता येईल आयुष्यामध्ये. आणि म्हणून या पद्धतीने आपण यामध्ये मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. आपली शारीरिक क्षमता आपण तपासली. मी पण आज माझी तपास, मी तसा व्यायाम रोजच करतो. आपली शारीरिक क्षमता कधी आपली तपासून घेत जा. म्हणून कार्यकर्ते कोणी आता नसतील बाकी त्यांनाही सांगतो किंवा ढेऱ्या जरा कमी करा. मला वाटते हे तर पडायलाच नसतील बाकी. भाऊ बोजनेपासून थोडंसं शिका. काही गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे काही गोष्टी हे बघा, जे चांगलं असलं त्याने चांगलं म्हटलं पाहिजे. ही गोष्ट निश्चितपणे तुमच्याकडून शिकण्यासारखी सगळ्यांना की 69व्या वर्षी आपला फिटनेस कसा असावा. आणि मी एवढंच मागतो देवाकडे की माझा फिटनेस असाच राहावा. बाकी पैसा गिसा नाही भेटला काय काही झालं तरी काही फरक पडत नाही. पण मनुष्याचा फिटनेस हा शेवटच्या क्षणापर्यंत जर चांगला असतो तर त्याच्यासारखा सुखी आणि समाधानी माणूस या जगात कोणीच नाही. त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा देतो भविष्याच्या वाटचालीसाठी. आणि आपण सगळ्यांनी यात भाग घेतला त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो. आणि जे आयोजक आहेत युवा मोर्चा आणि सगळं त्या सगळ्या टीमचं मी मनापासून की त्यांनी एक चांगला हा कार्यक्रम आयोजित. सगळ्यांनी ज्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सपोर्ट केला त्यांचंही मी आभार मानतो. आणि माझे 2 शब्द समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.